श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासात ज्यांना आपलं आपण मानतो ना तेच कधी दुरावतात. ज्यांना आपण विसरायचं ठरवतो ना तेच वारंवार आठवतात. श्रोते हो, काही लोक मनात घर करून राहतात तर काही फक्त स्वार्थासाठी जवळ येतात. ज्यांच्यासाठी आपण रडतो ना तेच आपल्या अश्रूंवर हसत असतात. श्रोते हो, कधी परिस्थिती मनासारखी घडत नाही तर कधी माणसंच आपल्याला समजून घेत नाही. आपण ज्यांच्या आधारानं उभं राहतो ना तेच कधी हात सोडून निघून जातात. श्रोते हो, कधी प्रयत्न करूनही यश मिळत नाही तर कधी नशिबानं अनपेक्षित दान दिलं जातं. कधी आयुष्य भरभरून आनंद देतं तर कधी हसताना देखील डोळ्यात पाणी उभं राहतं. श्रोते हो, शेवटी समजतं की लोक नाहीत बदलत, आपण त्यांच्या विषयीच्या अपेक्षा या बदलायला हव्यात. जगणं सोपं नसतं पण तरीही ते सुंदर आहे. फक्त प्रत्येक क्षणाचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. आणि मग बघा, आयुष्याचा प्रवास किती सोपा होतो आणि किती आनंदाचा होतो. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो, पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टींची किंमत शून्य असते. मुखवटे घालून माणसं जमवता येतात, कमवता येत नाहीत. आयुष्यभर कमावलेली इज्जत कोण्या तरी एका चुकीमुळं ती धुळीत मिसळते आणि गेलेली इज्जत पुन्हा मिळवता येत नाही. जरी ती मिळवता आली तरी लागलेला डाग कायम राहतो. त्यामुळे चुका करताना सावध राहा आणि म्हणूनच जगण्यापासून मरणापर्यंत आदरपूर्वक जगा. जोडीदाराचं कायम सोबत असणं सुद्धा बापाच्या अस्तित्वासारखं बळकट असतं. जगण्याच्या स्पर्धेत हे शिकायचं असतं की जिंकलात तर आवरता आलं पाहिजे आणि हारलात तर सावरता आलं पाहिजे. पैसा वाढवायचा असेल तर परिश्रम वाढवावं लागतं. प्रेम वाढवायचं असेल तर निष्ठा वाढवावी लागते. नावलौकिक वाढवायचा असेल तर त्याग वाढवावा लागतो. आयुष्य वाढवायचं असेल तर आरोग्य सांभाळावं लागतं. आणि समाधान वाढवायचं असेल तर ज्ञान वाढवावं लागतं. आयुष्यात एक नातं असं असावं, दिसण्यावर नाही तर मनावर प्रेम करणारं, जगाला दाखवण्यासाठी नाही तर आपल्या दोघात जग निर्माण करणारं. आयुष्यात एक नातं असं असावं, कितीही भांडणं झाली तरी साथ न सोडणारं, आपली मनापासून विचारपूस करून आपली काळजी करणारं. आयुष्यात असं एक नातं असावं, एक उदास असताना दुसऱ्यानं ते न सांगताच ओळखणारं, डोळ्यात न दिसणारं पाणी मनातल्या नजरेनं अलगट टिपणारं. आयुष्यात असं एक नातं असावं. जो प्रत्येक वेळी माघार घेतो तो कमकुवत नसतो, तर त्याला नात्यांची किंमत अधिक वाटते. अहंकार जिंकून माणसं गमावण्यापेक्षा माणसं जिंकण्यासाठी तो स्वतःच्या अहंकाराला मागे ठेवतो. जगातल्या प्रत्येक गोष्टीला नेहमी 3 बाजू असतात. एक बरोबर आणि दुसरी चुकीची आणि तिसरी आपल्या फायद्याची. आजकाल सारेजण फायद्याची बाजू बघत आहेत. इथंच कमवायचंय आणि इथंच गमवायचं सुद्धा आहे.
म्हणून कोणाचं मन दुखावू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा मोठं असतं. सगळे उपकार परत करता येतात असं नाही, पण जेव्हा कोणी आपल्यासाठी काही चांगलं करतं तेव्हा त्याची जाणीव ठेवणं आणि त्या माणसाच्या प्रेमाचा, त्यागाचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण काही माणसं मदतीची परतफेड अपेक्षा करत नाहीत, पण आपली कृतज्ञता ही मात्र त्यांना आयुष्यभर हसत ठेवू शकते. संयम ठेवा, कारण ज्याने तुमचं नशीब लिहिले तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्याने काहीतरी विशेष लिहिलेलं असेल. एखाद्याला कारण नसताना जास्त किंमत दिली तर त्याला वाटतं त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. दुसरं काही नको. डोळ्यात पावित्र्य, कपाळावर बिंदी आणि डोक्यावर पदराचा साज असावा. चारित्र्यात जिजाऊ, काळजात शिवबा आणि आवाजात मराठी संस्कृतीचा माज असावा. आकाशा एवढी मोकळीक मिळाली तरीही पाय जमिनीवर असावेत, कारण उंच भरारीला सुद्धा मर्यादेचा आधार आणि संस्कारांची सावली हवी असते. लोक काय विचार करतील, कसे वागतील हे आपल्या हातात नसतं, पण आपण त्यांना दिलेल्या प्रतिक्रियेवर आपलं सुखदुःख ठरत असतं. म्हणूनच कुणाच्या वागण्यानं त्रास करून घेण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या आनंदावर लक्ष केंद्रित करणं हे केव्हाही चांगलं असतं. आयुष्यात 3 गोष्टी खूप काही शिकवून जातात: आलेला अनुभव, रिकामा खिसा आणि अपयश. स्त्रीनं नवऱ्याच्या कुंकवाशी आणि नवऱ्यानं बायकोच्या मंगळसूत्राशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, कारण नाती केवळ प्रेमानं टिकत नसतात, तर त्या नात्यातील विश्वास, प्रामाणिकपणा आणि समर्पण हेच त्याचे खरे स्तंभ असतात. एकदा का नात्यात फटी पडली की ती भरून निघणं कठीण होतं. म्हणूनच केवळ शरीरानं नाही तर मनानं, विचाराने आणि कृतीनंही एकमेकांचं असणं हे गरजेचं आहे. संसार हा केवळ 2 शरीरांचा संगम नाही, तर 2 आत्म्यांचा, 2 विश्वासांचा आणि 2 पवित्र मनांचा बंध आहे, जो दोघांनीही तितक्या श्रद्धेनं जपायला हवा.